नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन 24/7 मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण काही फॉरेन्सिक सायन्स रिलेटेड जे आहे MCQs बघणार आहोत। प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहे ते आपण इथे आज डिस्कस करणार आहोत। तर सेशन सुरू करण्याच्या आधी मला असं तुम्हाला सांगायचं आहे की आकाश जे आहे यांची महामॅरेथॉन जी आहे ही लवकरच ॲपवरती लॉन्च होणार आहे। तर त्यासाठी ती जर तुम्हाला अटेंड करायची असेल तर त्यासाठी आपला ॲप विजन 24/7 लवकरात लवकर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा। ही महामॅरेथॉन जी आहे ती एकदम फ्री असणार आहे। त्याच्यासाठी कोणालाही काहीही फीस जी आहे ती द्यावं लागणार नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या महामॅरेथॉनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आपला ॲप जे आहे विजन 24/7 हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता। तसेच महामॅरेथॉनची जी लिंक आहे ती तुम्हाला आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये जी डिस्क्रिप्शनमध्ये जी आहे ती प्रोव्हाइड केली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरू करूया आपण आजचं लेक्चर। तर बघूया आजचा फर्स्ट क्वेश्चन। तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे। तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, अटेम्प्ट्स ॲट चेंजिंग वन्स फिंगरप्रिंट by trying to obscure then has led to, म्हणजे की trying to obscure म्हणजे की याचा काही फेरबदल किंवा याचा काही उलाढाल करणे म्हणजेच की obscure। तर बघा, तो ऑप्शन काय दिलं आहे, सेल्फ इंजुरियस बिहेवियर दॅट ओनली रिझल्ट्स इन ग्रोथ ऑफ न्यू रिच कॅरेक्टरिस्टिक ऑन द फिंगर टिप्स, द क्रिएशन ऑफ न्यू क्लास ऑफ क्रिमिनल who avoid detection through currently available fingerprinting technology, renewed efforts on the part of law enforcement to categorize the obliterated fingerprints, the possibility of permanent scarring which only provides new characteristic for identification purpose since it is impossible to obliterate all rich characteristics। आता बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे की एखाद्याने जर एखाद्या फिंगरप्रिंट्सचे जे निशाण आहेत त्यांच्यामध्ये जर उलाढाल करण्याचा प्रयत्न केला तर याचा परिणाम दोस्त यापैकी कुठलं हे जे आहे हे ऑप्शन जे आहे ते मॅच होते। तर बघा, याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे द पॉसिबिलिटी ऑफ परमनंट स्कॅरिंग विच ओनली प्रोव्हाइड्स न्यू कॅरेक्टरिस्टिक फॉर आयडेंटिफिकेशन पर्पज सिन्स इट इज इम्पॉसिबल टू ऑब्लिटरेट ऑल रिच कॅरेक्टरिस्टिक्स। म्हणजेच की काय म्हटलेलं आहे यामध्ये की असं कधीच पॉसिबल नाही आहे की आता समजा हे फिंगरप्रिंट्स आहेत किंवा कुठलेही हँडप्रिंट्स आहेत, तर फिंगरप्रिंट्समध्ये जे आहे तुम्हाला, माझं ड्रॉइंग एवढं चांगलं नाही आहे तर तुम्ही कन्सिडर करू शकता। तर बघा, हे खूप सगळे रिजेस एजेस जे आहेत आपल्या फिंगरमध्ये, अशा लाईन्स खूप सगळ्या वेगवेगळे जे पॅटर्न्स आहेत ते फिंगर्सवरती राहतात, फिंगर्सचे पॅटर्न्स राहतात। तर हे पूर्ण पुरावे जे आहेत हे नष्ट करणे इम्पॉसिबल आहे, म्हणूनच याचं आन्सर काय आहे तर ऑप्शन नंबर 4। आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, काय म्हटलेलं आहे, आउटर लेयर ऑफ स्किन, काय म्हटलेलं आहे, आउटर लेयर ऑफ स्किन इज कॉल्ड। तर आता स्किनमध्ये जे आहे आउटर लेयर, इनर लेयर, मिडल लेयर अशा लेयर्स राहतात। तर आउटर लेयरला काय म्हटलं जाते, तर आउटर लेयरला म्हटलं जाते इपिडर्मिस। म्हणजेच की याचं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 इपिडर्मिस। तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन गॅस क्रोमॅटोग्राफी टेक्निक विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज नॉट सुटेबल। आता बघा, इथे काय दिलेलं आहे की विच ऑफ द गॅसेस इज नॉट सुटेबल, म्हणजेच की तुम्हाला माहिती गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये मोबाईल फेज ही ॲज अ गॅस असते। तर गॅस, कुठला गॅस प्रेझेंट नसतो, तर ऑक्सिजन हा जो गॅस आहे तो प्रेझेंट नसतो कशामध्ये, गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये। बाकी जे आहे नायट्रोजन हा गॅस यूज होतो, आर्गॉन हा गॅस यूज होतो, हेलियम हा गॅस यूज होतो, म्हणून याचा आन्सर काय आहे ऑक्सिजन। द नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन कॉपर, आयरन, झिंक आर प्रेझेंट इन सिक्रेट रायटिंग इंक्स, म्हणजे सिक्रेट रायटिंग इंक्स जे राहतात त्यामध्ये जेव्हा कॉपर, आयरन आणि झिंक हे जे आहे प्रेझेंट असतात तर सिक्रेट रायटिंग कॅन बी डेसिफर्ड आफ्टर ट्रीटमेंट विथ। तर काय म्हटलेलं आहे यांनी, सिक्रेट
रायटिंग कॅन बी डेसिफर्ड. तर आता डेसिफर्डचा मीनिंग काय आहे, तर आपलं सरळ मीनिंग काय आहे की सिक्रेट रायटिंग याचा जो सॉर्ट आउट किंवा हे सॉर्ट आउट कसं करणार की सिक्रेट रायटिंग आहे की नाही, तर हे कशासोबत ट्रीट केल्यानंतर हे सॉर्ट आउट होईल, तर पोटॅशियम फेरोसायनेट याच्यासोबत जेव्हा हे सिक्रेटिंग जी आहे याची ट्रीटमेंट होईल त्यावेळेस हे जे डेसिफर्ड म्हणजे की सॉर्ट आउट किंवा निष्कर्ष किंवा क्लिअरिटी जी आहे त्या सिक्रेटिंग रायटिंगबद्दल जी फेरोसायनाइडसोबत जेव्हा याची ट्रीटमेंट होते तेव्हा त्याचं जे आहे क्लिअरिटी किंवा त्याचं सॉर्टिंग आउट होतं. म्हणूनच याचं या क्वेश्चनचा आन्सर आहे पोटॅशियम फेरोसायनाइड. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे बघा, द सेकंड स्टेज ऑफ ॲक्यूट ॲसिटामिनोफेन टॉक्सिसिटी, म्हणजे ही एक प्रकारची टॉक्सिसिटी आहे. तर ह्याचं हे कशा प्रकारे कॅरेक्टराइज होते, तर खालीलपैकी बघा आता काय ऑप्शन्स दिलेले आहे. नॉशिया आणि मॅलेझी, ॲबनॉर्मॅलिटीज ऑफ लिव्हर फंक्शन टेस्ट, राईट अप्पर क्वाड्रंट पेन, ब्लिडिंग टेंडन्सीज ड्यू टू कोॲग्युलेशन डिफेक्ट. तर आता सेकंड स्टेज म्हटलेला आहे कशाची, तर ॲक्यूट ॲसिटामिनोफेन टॉक्सिसिटीची. तर याचं कॅरेक्टराइज कशामुळे होते, तर मळमळ म्हणजे नॉशिया आणि मॅलेझी हे जे आहे याचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द मोस्ट सुटेबल सॉल्वंट सिस्टीम फॉर क्रोमॅटोग्राफी ऑफ ब्लड सॅम्पल. काय म्हटलेलं आहे की सगळ्यात सुटेबल खालीलपैकी कुठलं सॉल्वंट सिस्टीम आहे क्रोमॅटोग्राफी कशासाठी, ब्लड सॅम्पलसाठी. तर बघा ऑप्शन काय दिले, क्लोरोफॉर्म, इथेनॉल. रेशो काय दिले आहे 40% क्लोरोफॉर्म आणि 60% इथेनॉल. त्याच्यानंतर मिथेनॉल इज टू ॲसिटिक ॲसिड इज टू वॉटर, म्हणजेच की 90% मिथेनॉल, 3% ॲसिटिक ॲसिड आणि 7% जे काय आहे वॉटर. त्याच्यानंतर दिला इथेनॉल, ॲसिटिक ॲसिड, वॉटर. 92% इथेनॉल, 1% ॲसिटिक ॲसिड आणि 7% जे आहे ते वॉटरचं आहे. त्याच्यानंतर मिथेनॉल इज टू वॉटर 70:30 रेशोमध्ये. तर सर्वात सुटेबल यातलं सॉल्वंट कुठलं यूज करतात, तर ते आहे मिथेनॉल इज टू ॲसिटिक ॲसिड इज टू वॉटर आणि त्याचा रेशो काय आहे 90:3:7. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फोमी लिव्हर इज सीन इन व्हिच कंडिशन. आता पहिला काय आहे पिट्रीफॅक्शन, त्याच्यानंतर आहे अल्कोहोल पॉयझनिंग, त्याच्यानंतर आहे फॉस्फरस पॉयझनिंग, त्याच्यानंतर आहे ड्राउनिंग. तर प्युट्रीफॅक्शनमध्ये जे आहे याचा आन्सर आहे ए, प्युट्रीफॅक्शन. तर प्युट्रीफॅक्शनमध्ये आपण काय फोमी लिव्हर जे आहे त्या कंडिशनमध्ये किंवा या प्रोसेसमध्ये जे आहे फोमी लिव्हर जे आहे ते बघायला मिळते. तर आता प्युट्रीफॅक्शन म्हणजे काय, डिकेईंग जे प्रोसेस असते डिकेची किंवा रॉटिंगची, तर या प्रोसेसला जे आहे ते आपण प्युट्रीफॅक्शन असे म्हणतो. डिकेईंग और रॉटिंग प्रोसेसला जे आहे जे पण आपल्या बॉडीमध्ये होते त्याला काय म्हणतो आपण, प्युट्रीफॅक्शन प्रोसेस. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे बकलिंग इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ. तर आता बकलिंग हे कॅरेक्टरिस्टिक फीचर हा कुठल्या हेअर पॅटर्नमध्ये किंवा कोणत्या पार्ट ऑफ हेअर्समध्ये बकलिंग हा कॅरेक्टरिस्टिक फीचर असतो, तर स्काल्फ हेअर म्हणजे डोक्यावरचे हेअर, आयब्रोज हेअर, लिम्ब हेअर की प्युबिक हेअर. तर बकलिंग कॅरेक्टरिस्टिक हा फीचर कशाचा आहे, तर हा प्युबिक हेअरचा जो आहे हा फीचर आहे, म्हणजेच की ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर बघा आता काय दिलं आहे, इन केस ऑफ फूड बॉर्न बॉट्युलिझम द टॉक्सिन इज, म्हणजेच की फूड बॉर्न बॉट्युलिझम या केसमध्ये म्हणजे या जो सिम्पटम्स आहे किंवा हा जो एक सिम्पटम आपण म्हणू शकतो बॉडीमध्ये आढळतो, तर ह्या कुठल्या टॉक्झिनच्या कन्झम्पशनमुळे होते. तर बघा काय आहे, फॉर्म्ड इन कॅन्ड बिफोर कन्झम्पशन, फॉर्म्ड इन कोलॉन, फॉर्म्ड इन इंटेस्टाईन, फॉर्म इन डिओडेनम. तर कशामध्ये असते हा, तर फॉर्म्ड इन कॅन्ड फूड बिफोर कन्झम्पशन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मेंटेनन्स ऑफ करेक्ट नंबर ऑफ क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन
म्हणजेच की मायटोसिस इज डिपेंडेंट ऑन प्रोसेस ऑफ, म्हणजेच काय आपल्या कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये जे नंबर ऑफ क्रोमोझोमचं मेंटेनन्स आहे हे कोणत्या प्रोसेसवरती डिपेंड राहते. कोणताही ऑप्शन्स बघा, DNA डुप्लिकेशन, DNA म्युटेशन, सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम किंवा ऑल, म्हणजेच की ह्या सर्व प्रोसेस जसं की DNA डुप्लिकेशन, DNA म्युटेशन, सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम और ऑल ऑफ दी अप. तर आता बघा याचा आन्सर जे आहे, तर बघा नंबर ऑफ क्रोमोझोमचं मेंटेनन्स हा कोणत्या प्रोसेसवरती डिपेंड राहते, तर ते राहते DNA डुप्लिकेशन या प्रोसेसवरती, म्हणजेच की ऑप्शन नंबर 1. आता काय नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पोस्टमॉर्टम कॅलरीसिटी मे बी सीन इन द फॉलोइंग केसेस ऑफ डेथ एक्सेप्ट, म्हणजेच की पोस्टमॉर्टम कॅलरीसिटी हे जे फीचर आहे हे मे बी सीन इन द फॉलोइंग कॉजेस ऑफ डेथ एक्सेप्ट, म्हणजेच की खालीलपैकी कुठल्या ऑप्शन्समध्ये हे जे आहे हे बघायला मिळणार नाही, म्हणजे एक्सेप्ट म्हटलेलं आहे. शब्दांवरती लक्ष द्यायचं, क्वेश्चनवरती लक्ष द्यायचं, पूर्ण क्वेश्चन वाचायचा. तर आता बघा ऑप्शन काय दिले आहे, बार्बिट्युरेट पॉयझनिंग, टिटॅनस, स्ट्रिचनिंग पॉयझनिंग किंवा सेप्टिसेमिया. तर बघा आता याचं ऑप्शन काय आहे करेक्ट, बार्बिट्युरेट पॉयझनिंग. तर हे जे आहे हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. आता बघा ड्रग ऑफ चॉईस इज रेजिस्टंट शिझोफ्रेनिया इज, इन रेजिस्टंट शिझोफ्रेनिया इज, म्हणजेच की शिझोफ्रेनिया हा एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. तर याच्या रेजिस्टंटमध्ये कुठला जो ड्रग आहे याचं कन्झप्शन करतो. तर बघा पहिलं ऑप्शन काय आहे, क्लोरोप्रोमॅझिन, थायोरिडॅझिन, हॅलोपेरिडॉल, क्लोझॅपेन. तर या खालीलपैकी कुठला ड्रग जो आहे हा शिझोफ्रेनिया रेजिस्टन्ससाठी जो आहे हा यूज केला जातो. तर बघा याचं करेक्ट आन्सर काय आहे, क्लोझॅपाइन, म्हणजेच की ऑप्शन नंबर 4. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हॉट स्टेज मायक्रोस्कोप इज यूज्ड इन फॉरेन्सिक एक्झामिनेशन ऑफ ग्लास ऑफ मेजर, म्हणजेच की हॉट स्टेज मायक्रोस्कोप हा फॉरेन्सिकमध्ये जे एक्झामिन करण्यासाठी यूज होतं, तर हा काय मेजर करतं. तर काय मेजर करतं, तर बघा ऑप्शन्स दिले आहे, ड्युरेबिलिटी, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हीट रेजिस्टंट. तर आता हॉट स्टेज मायक्रोस्कोप काय मेजर करतं, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ते हॉट स्टेज मायक्रोस्कोप जे आहे फॉरेन्सिक एक्झामिनेशन जेव्हा करतं तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ते मेजर करतं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ग्रेइंग हेअर इज ॲज रिझल्ट ऑफ लॉस ऑफ, म्हणजेच की जे आपले केस पांढरे होणे हे कशाचं रिझल्ट कशामुळे होतं, तर ॲज अ लॉस ऑफ काय दिलं आहे, टायरोसिनेज ॲक्टिव्हिटी, ग्लुकोमायलेज ॲक्टिव्हिटी, प्रोटीनेज ॲक्टिव्हिटी, पेक्टिनेज ॲक्टिव्हिटी. तर बघा आता यापैकी खालीलपैकी कुठल्या ॲक्टिव्हिटी किंवा कशाच्या लॉसमुळे जे आहे केस जे आहे हे ग्रे होतं किंवा पांढरे होणं सुरू होतं. तर बघा आता याचा आन्सर तुम्हाला काय करेक्ट वाटते. तर बघा आता 4 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. तर कशाच्या लॅकिंगमुळे किंवा कशाच्या लॉसमुळे जे आहे ते आपले जे केस आहेत ते पांढरे होतात, तर कसे टायरोसिन एज ॲक्टिव्हिटीमुळे जे आहे ते ग्रे हेअर्स जे आहेत ते ग्रे होतात. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, द नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, द अँटीडोट फॉर मिथॅनॉल पॉयझनिंग इज, म्हणजेच की अँटीडोट म्हटलेला आहे की जर मिथॅनॉल पॉयझनिंग झाली तर त्याला कुठला अँटीडोट जो आहे तो दिला जातो. तर बघा आता फर्स्ट ऑप्शन काय आहे, एम्फिटॅमाइन, इथिलीन ग्लायकॉल, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, इथिल अल्कोहोल. तर आता याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, इथिल अल्कोहोल, म्हणजेच की ऑप्शन नंबर 4. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, 2 आर्म्स कंपोज्ड ऑफ DNA and are held together by centromere is, 2 arms mainly composed of DNA and held together by centromere is, म्हणजेच की असा कुठला पार्ट आहे जो 2 आर्म्स जे आहेत
त्याचे DNA पासून कंपोज असतात म्हणजे बनलेले असतात, आणि त्या दोघांना जो जॉईन करतो तो असतो सेंट्रोमियर. तर बघा आता काय ऑप्शन्स दिले आहे, जीन, प्रोटीन, सेल, क्रोमोझोम. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्रोमोझोम. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर माहिती असेल की हे अशा प्रकारे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असतं, आणि याला जे जॉईन करतं असं या राऊंडला काय म्हणतो आपण, सेंट्रोमियर याला म्हटलं जातं. सेंट्रोमियर हे आहे सेंट्रोमियर, आणि याला काय म्हटलं जातं, तर या होल स्ट्रक्चरला आपण म्हणतो क्रोमोझोम. क्रोमोझोमचं तुम्ही असे स्ट्रक्चर्स बघितले असणार, डॉटर क्रोमोझोम्स, आणि मधात याला जॉईन जो करतो तो असतो सेंट्रोमियर. तर याचा ऑप्शन काय आहे, क्रोमोझोम, ऑप्शन नंबर 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बरेच काही जे आहे प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे डिस्कस केलेले आहेत. आय होप की तुम्हाला काही टॉपिक्स रिलेटेड जे आहेत इथे, पर्टिक्युलर स्पेसिफिक टॉपिक रिलेटेड नाही, मी जनरल जे आहेत ते इथे MCQs जे आहे हे कलेक्ट करून तुमच्यासोबत जे आहे शेअर केलेले आहेत इथे. आय होप की तुम्हाला एक आयडिया आली असेल की कशा प्रकारे हे MCQs फॉरेन्सिक सायन्स रिलेटेड जे आहेत, मिक्स्ड MCQs जे आहेत हे इथे कंडक्ट केले होते मी आज. तर तुम्हाला एक जनरल आयडिया आली असेल की कशा प्रकारे तुम्हाला जे आहे टॉपिक्स जे आहेत ते रीड करायचे आहे, की कशा प्रकारे क्वेश्चन्स जे आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आहे आजचं सेशन जे आहे इथेच थांबूया, आणि अशाच प्रकारे पुढे पण क्वेश्चन्स जे आहे MCQ प्रॅक्टिस जे आहे आपण इथे घेणार आहोत. तसेच फॉरेन्सिक सायन्स, त्याच्यानंतर लॅब असिस्टंटसाठी पण जे सिनियर असिस्टंटसाठी पण जे टॉपिक्स आहेत आणि जे MCQs आहेत ते सुद्धा आपण जे आहे आमच्या जे ॲपवरती विजन 27/4 या ॲपवरती जे आहे आम्ही MCQs प्रॅक्टिस क्वेश्चनसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे. तर तुम्हाला जर ते क्वेश्चन्स बघायचे असतील आणि सॉल्व करायचे असतील तर तुम्ही नक्की आमचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. आणि पुन्हा मी असं सांगते की लवकरच महामॅरेथॉन जी आहे ती आकाश सर कंडक्ट करणार आहे, ते पण फ्रीमध्ये. तर सर्वांनी याचा लाभ घ्या, आणि सर्वांनी जे आहे ॲपवरती जाऊन या कोर्सला, या महामॅरेथॉनला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी जे आहे एक क्विक रिव्हिजन आणि एक प्रॅक्टिस सेशन होऊन जाईल तुमचं. आणि हे एकदम फ्रीमध्ये कंडक्ट करत आहे, तर तुम्ही सर्वांनी याचा लाभ नक्की घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत तुम्ही जो आहे तुमचा अभ्यास असा सुरू ठेवू द्या. आणि तसेच आपले RRB ज्या पोस्ट निघाल्या आहेत त्याकरितासुद्धा आपण आपल्या ॲपवरती वेगवेगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या लॉन्च करणार आहेत, आणि काही केलेल्या आहेत. तर ज्या लोकांनी पण ते फॉर्म भरले असतील तर आपल्या स्पेसिफिक पोस्ट रिलेटेड जर तुम्हाला बॅच जॉईन करायच्या असेल तर तुम्ही नक्कीच ॲपवरती जाऊन त्या बॅचेस रिलेटेडसुद्धा इन्क्वायरी करू शकता, आणि त्या बॅचेसचं सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. ते पण त्या बॅचेस दोन्ही हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये ज्या आहेत त्या प्रोव्हाइड होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये.